न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। खांडेनगर येथील अंतर्गत रस्ते 2021 पासून ग्रामीण रस्त्यांपेक्षा वाईट परिस्थितीत असून आतापर्यंत वारंवार सलग 10 ते 12 वेळा निवेदन देऊन सुद्धा नाशिक महानगरपालिकेतर्फे दरवेळेस तात्पुरते खड्डे बुजवून लवकरच रस्त्याचं काम चालू करू असे आश्वासन नगरपालिका अधिकारी व नगरपालिका अभियंता यांच्याकडून दरवर्षी देण्यात येते, पण ते काही पूर्ण होत नाहीये। यावर्षी तर नगरपालिकेने आदर्श नगरपालिका असल्याचं दाखवून रस्त्यांवरील पाण्याने भरलेले खड्डे चक्क काळ्या मातीने भरून रस्ते अजून खराब करून दाखवले। दैनंदिन दुर्घटना कशा वाढतील याकडे नाशिक महानगरपालिकेचा कल आहे। याविषयी संबंधित अधिकाऱ्यांशी बोलणं झालं असून अधिकारी उडवाउडवीची उत्तरं देत असून त्यांच्यावर कारवाई करावी अशी नगरपालिकेकडे निवेदन देऊन आंदोलन करण्याचा इशारा खांडेनगर रहिवासी यांनी दिलाय। DYER हेमंत पाठे यांनी दिलेले निवेदन स्वीकारण्यास सुद्धा नकार देत निवेदन एक खिडकी या ठिकाणी सादर करावे असे अरेरावी करत पीडित तक्रारदारांना सांगून निघून गेलाय। समस्त नाशिककरांना जय शिवराय जय भीम। गेल्या 4 वर्षांपासून आपण महानगरपालिकेला खड्डेमय असलेल्या रस्त्यांबद्दल वारंवार निवेदन देत आहोत। 2021 पासून 2024 पर्यंत आतापर्यंत आपण असंख्य निवेदनं अशा नगरपालिकेला दिलेली आहेत। हे निवेदनं नाशिक ई कनेक्ट या ॲपवरती रजिस्टर झालेल्या असून ते संबंधित अधिकाऱ्यांनी जोपर्यंत त्याची पाहणी करत नाही तोपर्यंत त्यांना ते बंद करायचे अधिकार नसताना सुद्धा प्रत्येक वेळेस 2021 पासून काझी मोहम्मद एजाज जलालुद्दीन साहेब असतील किंवा आताचे डेप्युटी इंजिनियर हेमंत पट्टे साहेब असतील यांनी या तक्रारींची दखल न घेता या तक्रारी जागेवरतीच क्लोज केलेल्या असताना खांडेनगरमधून असंख्य महिलांच्या व पुरुषांनी तिथे जाऊन त्यांना निवेदन देण्याचा प्रयत्न केला असताना हेमंत पट्टे साहेबांनी निवेदन स्वीकारण्यास नकार देत बाहेर निघून गेलेले आहेत। तसंच ते निवेदन समस्त खांडेनगरच्या रहिवाशांनी त्यांच्या नेम प्लेटच्या खाली लावून चिपकवून तिथे त्यांचा विरोध दर्शवला आहे। तसंच या रस्त्यांचे काम जर लवकर पूर्ण नाही झालं तर त्याच्याबद्दल खांडेनगरचे रहिवासी आंदोलन करतील व त्यांना याचं उत्तर द्यावं लागेल। न्यूज इंडिया 27 मराठी नाशिक।